Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here and I welcome you in today's English grammar session. We are learning present tense since last few sessions. So today we will be learning about present perfect continuous tense. तर नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आपले इंग्लिश ग्रामर सेशनमध्ये स्वागत करते. गेले काही दिवस आपण वर्तमान काळ शिकत आहोत आणि आज आपण चालू पूर्ण वर्तमान काळ शिकणार आहोत. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. वेन इज धिस यूज्ड, म्हणजे हा काळ कधी वापरतात? द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट an action which began at some time in the past and is still continuing. म्हणजे एखादी क्रिया ज्याची भूतकाळात सुरुवात झाली आहे आणि ती क्रिया अजूनही चालू आहे, तेव्हा ती क्रिया चालू पूर्ण वर्तमान काळात आहे असं आपण म्हणतो. आपण एक उदाहरण बघूया. एक्झाम्पल, शी has been teaching in that school for 5 years. याचा अर्थ काय? ती त्या शाळेत 5 वर्षे शिकवत आली आहे. म्हणजे थोडक्यात शी इज स्टील टीचिंग देअर, ती अजूनही तिथे शिकवतेच आहे. तर आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा फॉर्म होतो, म्हणजे त्याचा थोडक्यात फॉर्म्युला किंवा कसा तो तयार होतो. तर सब्जेक्ट प्लस has or have plus been, B-E-E-N, plus ing form of the verb. आपण पाहिलेलं आहे ing form of the verb म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल थोडक्यात. तर हे सूत्र कसं आहे? सब्जेक्ट प्लस has or have plus been plus प्रेझेंट पार्टिसिपल. Now, present perfect continuous tense is also used when an action is already over and when it is used to give an explanation. म्हणजे मी जर एखादा प्रश्न विचारलेला असेल तर त्याचं जेव्हा मी स्पष्टीकरण देते तेव्हा हा टेन्स वापरतात. उदाहरणार्थ, वाय आर यू स्वेटिंग सो मच, असा जर मी प्रश्न विचारला की तुला इतका घाम का येतो आहे, देन आय कॅन गिव्ह एक्सप्लेनेशन, म्हणजे स्पष्टीकरण. आय हॅव बीन जॉगिंग, मी जॉगिंग करत आलो आहे किंवा मी जॉगिंग करत आहे. तर मराठीत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा कसा ओळखला जातो? तर सब्जेक्ट अधिक वर्ब म्हणजे क्रियापद अधिक त हा प्रत्यय आणि येणे हे जे क्रियापद आहे त्याचं जेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे आलो आहे अशी त्याला पुस्ती असते त्या वाक्याला, तेव्हा ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे हे ओळखायचं. म्हणजे थोडक्यात मी बोलत आलो आहे असं जेव्हा वाक्य असतं तेव्हा ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असतं. अजून काही उदाहरणं बघूयात आपण. वी हॅव बीन वेटिंग हिअर फॉर 2 hours, म्हणजे आम्ही इथे गेली 2 तास थांबलो आहे. वेटिंग हिअर म्हणजे क्रिया चालू झालेली होती आणि अजूनही ती चालूच आहे. पुढचं उदाहरण, शी हॅज बीन सेईंग, म्हणजे ती बोलत आली आहे. हे पण उदाहरण आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचं आहे, आय हॅव बीन वर्किंग देअर फॉर 3 years, मी तिकडे 3 वर्ष काम करत आलो आहे. शेवटचं उदाहरण बघा, राधा हॅज बीन कॉम्पिटिंग COMPETING इन फ्लूट कॉम्पिटिशन्स रिसेंटली, म्हणजे राधा रिसेंटली म्हणजे सध्या, फ्लूट कॉम्पिटिशन म्हणजे बासरी वाजवण्याच्या स्पर्धेत, कॉम्पिटिंगचा आपण इथे भाग घेते आहे असा ट्रान्सलेशन करूया.
सध्या भाग घेते आहे. राधा बासरी वाजवण्याच्या स्पर्धेत सध्या भाग घेते आहे. हेही झालं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो in this example you found that lately or recently, these words indicate that the tense is present perfect continuous tense. So what did we learn today? In today's session we have seen present perfect continuous tense म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. तर I hope this is clear now, present perfect continuous tense. And in case you have any difficulties, then you can ask me on the group. And so with this, we have completed all the 4 tenses in the present tense. वर्तमान काळातले सगळे टेन्स आज आपले पाहून झाले. So thank you all. Have a nice day. धन्यवाद.